आणि त्या भागात बकरी गेली की तो निष्ठापूर्वक मामाची सर्व शरणागती पत्करायचा. देह गावो अथवा राहो पांडुरंगी धडपाव. शरणागती मामाना पत्करून मामांचं दर्शन घ्यायचं. मामानी पहिल्या भेटीतच त्याला ओळखतो, ते पक्का आहे म्हणाले मामा. आणि मामाने म्हटलं, ए भटजी, भटजीची परिस्थिती काय होती? रोज माधुरी मागून आणायचं आणि सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण भिक्षेवर पोट चालवायचं. काहीही घरामध्ये संपत्ती नव्हती, कसल्याही पद्धतीचा साठा नव्हता, पैसा अडका नव्हता, धन काही द्रव्य वगैरे काहीही नव्हतं. एका माणसापुरतं भांडी आणि माधुरी मागून जेवायचा. मात्र मनाला अतिशय सोजवळ होता, अतिशय सोजवळ. देवावर पक्का विश्वास, निश्चय प्रबळ, मनामध्ये कसलीही शंका नाही मामांच्या विषयी. मामा पक्क देवाई हे त्याच्या ध्यानात होत. मामाने पहिल्या भेटीतच त्याला विचारलं, बडी आज 16-17 माणसं येऊन तंबू मधली मी तुझ्या घरी जेवा येणार आहे. स्वतःच पोट भरायची पंचायत, घरामध्ये कसल्याही पद्धतीची अनुकूलता नाही. भटजींनी उत्तर काय द्यायला पाहिजे तो मामासनी? मामा, माझं स्वतःच पोट भरायची पंचायत आणि मी काय करू? नाही असा म्हटला नाही भटजी. भटजींनी आनंदानं मामाच्या मागणीचा स्वीकार केला. मामा, तुम्ही अवश्य माझ्या घरी या, मी तुमची सर्वांची व्यवस्था करीन. बरं ठीक आहे म्हणजे मी येतो संध्याकाळी. घरी गेला भटजी. 1-2 घर मागायची, ती 10-15 घर मागितली भिक्षा. आणि मामाची 16-17 माणसं येणारी, त्यांना पुरीची सर्व भिक्षा आटोपून घरी आला आणि घरी स्वयंपाकाचा बेत घातला. त्यांच्याकडे असणाऱ्या सद्गुणांची जोपासना हा खरा प्रसाद होता. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू विचार खूप मोडकी जिरले. दरदरीत पाण्यामध्ये रांगलेल्या कन्या. संतांचं भोजन कसलं असतं? दरदरीत पाण्यामध्ये रांगलेल्या कन्या, मोडक्याच्या बाजावरी वाखळाच्या बाधा. मुख शुद्धी तुळशीचं तुकामणी मी दुर्बल. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला, मुष्टी पोळी घेऊन या त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. भक्तानं काय दिलेलं असतं, त्याच्या पाठीमाग भक्ताचा भाव काय हा हे महत्वाचं असतं. भाव. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयचती मद निस्सीम भाव उल्लासे मदार पाव. आणि त्याच्यावर एक नारळ ठेवला आणि त्या नारळ आणि भंडावर मामानी कृपा दृष्टीनं नजर टाकली आणि भटजीला म्हणले, भटजी, हा नारळ आणि भंडारा घ्या आणि आजपासून तुमचं दरिद्र नष्ट झालं. मामाने आशीर्वाद दिला ब्राह्मणाला. जवळजवळ आता ते घर जे आहे ब्राह्मणाचं ते अतिशय श्रीमान आणि श्रीमंत अशा पद्धतीचं त्या घरामध्ये सौख्य संपत्ती नांदत आहे. कशाचं प्रतीक? ते बाळू महाराज नाना महाराज सारखे म्हणतात, भक्त समागमी सर्व भाव्या हरी सर्व. हौदानं पाणी आणायचं आणि घर बांधायचं. या एप्रिल महिन्यामध्ये लोकांना पिण्याला पाणी नसायचं आणि घर तुटली. मात्र आज या ठिकाणी आगमापुरामध्ये दिवसेंदिवस झालेला बदल, या बदलाचं फळ आजची सत्ता समिती आगमापूर गावातील भाविकांनी सद्गुणांची जोपासना करण्याचं काम हे प्रमुख आहे. प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये
माझं बरोबर आहे, दुसऱ्याचं चूक आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय, पण माझ्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. माझं पोरग त्यातलं नवं, दुसऱ्याच्या पोरग्याची चूक आहे. अशा पद्धतीची भावना प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये, मनामध्ये वास करून राहिलेली आहे. काही बदल करण्याची गरज आहे. संकुचित विचार बाजूला ठेवून सर्व गावामध्ये दोष वृष्टी जाऊन सगळीकडं आनंदाचं वातावरण तयार व्हावं, यासाठी सत्याचं नियोजन असते, यासाठी भक्तीचं नियोजन असते, यासाठी गळ्यामध्ये माळ घालायची असते, यासाठी मनुष्य देह घेऊन तुम्ही आम्ही जन्माला आलो. तुका म्हणे भागी या नावे म्हणजे संसारी जन्मीची याची राहिली. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य पुण्यरूप संसार जर करायचा असेल तर भक्ती मार्गाची साथ असल्याशिवाय तो संसार सुखरूप फलद्रूप देवाला आवडेल अशा पद्धतीचा होत नाही. स्वतःच्या मनाप्रमाणे होत नाही. तो मार्ग जाऊनी गेले आधी दयानिधी संत, तिन्हीची पंथे चालू जाता न पडे उंचा कोटी काही. संतांनी सांगून दिलेल्या वाटेवरनं जर आपण गेलो तर आपल्याला निश्चित त्याचं फळ प्राप्त होतं आणि मनुष्य जन्माला आलेली सार्थकता प्राप्त होते. प्रत्येक मनुष्याला आयुष्य जन्माल्यानंतर आयुष्य दिलेलं आहे. मात्र एक आश्चर्य आहे, तुम्ही आम्ही आईच्या पोटातून बाहेर जन्माला आलो आणि आतापर्यंत तुम्ही आम्ही जगत आहोत. निसर्गाची आपत्ती, चाललेल्या नूतनीकरणाच्या जगतामध्ये नैसर्गिक आपत्तीला तोंड देणं फार कठीण आहे. एखाद्या वेळी निसर्ग आपल्यावर कोपला तर सर्व सत्ता संपत्ती इथल्या इथं जातं. उदाहरणार्थ 2018 ते साधारण 2020 सालापर्यंत 2 वर्षाच्या काळामध्ये कोरोनानं थैमानलं. बरी झालो आलो या जन्माची जोड जोडली मनुष्य देहाशी, नाही पडलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येतवरी गुरुदे ते हरी तुम्हा समर्पण. बरं झालं देवा, कोरोनासारख्या महामारीच्या प्रसंगातून तुम्ही आम्ही वाचलो. निसर्गाचा जर कोप झाला तर तुमचं आमचं काही चालत नाही. आता बघा, इराण, इस्रायल, अमेरिका यासारखी प्रगत देश अणुबॉम्बाचा वापर करून एकमेका देशातील जीवितहानीचा नायनाट करायला लागला. कोट्यावधी रुपयाचं नुकसान, कोट्यावधी माणसांची जीवितहानी झाली आणि त्याचा सर्व परिणाम या जगावर झालेला आहे. साधारणपणे 11 अध्यायामध्ये कोळी आहे. 80 दशा येईल पुढे मग मन होईल वेडे चिंतूने रोकडे आत्मज्ञान. हे की सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे शिवाला. जन्मो जन्मांतरी तुला ती अंकिला करुणी विठ्ठला दास तुझी. काही गोष्टी माणसानं नक्की ध्यानात ठेवल्या पाहिजे. नक्की ऐका, शरीर तरी ये
परी वैसा भेदने ते प्रत्यक्ष की प्रमाणे देख तू एक कौमान तो सरे तारुण्य ते तसे हा देहची नाशी एकेका सवे. म्हणजे काय? तुम्ही आम्ही जन्माला आल्याबरोबर एवढं नव्हतं, एवढ्या वयाचं एवढं मोठं नव्हतो, अगदी लहान होतो जन्मल्याबरोबर. आता तुम्ही आम्ही कुणाला 40 वर्ष झाले, कुणाला 20 वर्ष झाले, कुणाला 50 वर्ष झाले, कुणाला 60 वर्ष झाले.